जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी उपनगर अध्यक्ष शरद पाटील, माजी उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत बोडणे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, माजी नगरसेवक आतिश झालटे, भोई समाजाचे जामनेर शहर अध्यक्ष संजय भोई, उपाध्यक्ष आत्माराम शिवदे, आरोग्यदूत जालमसिंग राजपूत यांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमात संत भीमा भोई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी भोई समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत भीमा भोई यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा समाजाला दिशा दाखवणारे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। संत भीमा भोईंचं एक वाक्य त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं, भले मुझे नरक मिले पण जगत का कल्याण होय। अशा संत भीमाच्या युक्तीने त्यांनी त्यावेळी शपथ घेतली राष्ट्रपतींनी। त्यावेळेस त्यांनी हे युक्ती या ठिकाणी कविता त्यांनी त्या ठिकाणी सांगितली होती। मी भोई समाजाच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं, आमचे युवा अध्यक्ष नितीन भोई, आमचे वायजी अध्यक्ष, आमचे नगरसेवक रवी भोई, प्रदीप भोई यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत करावं। सर्व पदाधिकारी, सर्व समाज बांधव या जयंती उत्सवाला उपस्थित असल्याबद्दल मी जामनेर शहर भोई समाजाच्या वतीनं, भोई युवा संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी आपल्या आता नवनवीन असे आपले जिल्हाध्यक्ष चंद्रभाऊ बाविस्कर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच जामनेर तालुका जामनेर एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितूभाऊ पाटील, तसेच आपले नगरसेवक आतिश भाऊ झालटे, नानाभाऊ बाविस्कर, माजी नगरसेवक बंडूमाळी, आमचे रवींद्र भोई शिवदे, आपले भोंडे दादा, आमचे शहराध्यक्ष आमचे गोलूभाऊ झालटे, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी भोई समाजाच्या वतीनं सत्कार करूया। मी या ठिकाणी भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व पदाधिकारी, समाज बांधव, नागरिक बंधूंनो, सर्वप्रथम मी या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राचे संकटमोचक आपले लाडके मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वतीनं सर्व समाज बांधवांना, सगळ्या नागरिकांना संत भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। खरं तर आपल्या या देशात, या महाराष्ट्रात, देशात अनेक संत होऊन गेलेत। त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि दुर्दैवाने आज ते संत जातीपातीच्या चौकटीत बांधतायत की काय अशी स्थिती निर्माण होते। हे वस्तुस्थिती आहे, परंतु असं व्हायला नको। कोणी संत एका समाजासाठी कधीच काम केलं नाही, त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलं। संत भीमा भोईंनी अत्यंत चांगलं असं काम आपल्या या देशाला, या समाजाला दिशा देण्याचं काम केलं। अंधश्रद्धांच्या विरोधात जाऊन तशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे, ही दिशा देण्याचं काम, यात खूप मोठं काम आपल्याला आपल्या संत भीमा भोईंच्या माध्यमातून आपण जर का वाचलं तर ते लक्षात येईल की खूप मोठं काम त्यांनी या निमित्ताने केलेलं आहे। ते कोण्या एका भोई समाजापुरते मर्यादित नव्हते, सगळ्या समाजाचे ते संत होते। मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना शतशत नमन करतो। खरंच या अशा जयंत्या साजऱ्या करून खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या विचारांना दिशा देण्याचं काम, ते विचार हस्तगत करण्याचं काम आपल्या समाजाच्या नवीन पिढीनं केलं पाहिजे। हेच या निमित्ताने त्यांना खऱ्या अर्थानं आपण विनम्र अभिवादन देता येईल असं मी मानतो। परमपूज्य संत भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे व सगळे समाज बांधव यांचे मी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो। संत भीमा भोई यांचा जन्म ओरिसा राज्यामध्ये सुवर्णपूर या जिल्ह्यात एक छोटेसे गाव खलियापल्ली म्हणून आहे। या ठिकाणी 25 मे 1850 रोजी यांचा जन्म झाला। यांचा मुळात जन्म अगदी गरीब कुटुंबामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे। त्यांचं आपल्याप्रमाणे असं कोणतंही परंपरागत असं काही शिक्षण वगैरे देखील झालेलं नाहीये, पण पहिल्यापासून कुशाग्र बुद्धीचे असलेले हे संत भीमा भोई यांनी त्या काळची असा हा भटक्या समाज, मासेमारी करणारा समाज, चणे विकणारा समाज याच्यात असलेली जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा दूर करण्यासाठी
जातीभेद नष्ट करण्यासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या शिक्षणासाठी ही त्यावेळची परिस्थिती जाणून घेतली आणि सर्वप्रथम त्यांनी महिमा गोस्वामी जो आहे हे गुरु त्यांना प्राप्त झाले, यांच्याकडून त्यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतलं आणि कुठल्याही प्रकारचं असं खास लिखाण नाही, पण मधुर आवाज आणि कविता लिखाण यांच्या मदतीने समाजाचं प्रबोधन कसं होईल हे त्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि संत भीमाभाई यांनी या समाजासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी निर्माण करून दिला. तर असं या परमपूज्य संत भीमाभाई यांना मी नमन करतो. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.